शिरखेड पोलिसांनी गुटखा वाहतूक करणाऱ्या 3 गाड्या पकडून 40,70,000 रुपयांचा माल जप्त केला। शिरखेड पोलिसांनी केली सर्वात मोठी आतापर्यंतची ही कारवाई। कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे, त्यामुळे लोकांचे रोजगार गेले आहेत। काहींना खायला अन्न मिळेना, तर काही पाण्या वाचून तडपत आहे। मात्र गुटखा बंदी असूनही गुटख्याची वाहतूक केल्या जात आहे। 4 मे रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास लेहगाव मोर्शी रोडवर शिरखेड पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी 2 बोलेरो ट्रॅक्स मालवाहू गाड्यांमध्ये तसेच एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये गुटखा तस्करी होत आहे याची माहिती मिळताच शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार कर्मचारी यांनी नाकाबंदी करून या दोन्ही गाड्यांना पकडून कारवाई केली। माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री हरिबालाजी एन साहेब यांच्या मार्गदर्शनात आणि त्यांच्या सूचनेवरून माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मोर्शी तसेच आम्ही आणि आमचा स्टाफ अशा सगळ्यांनी मिळून लेगाव ते मोर्शी दरम्यान पोलीस स्टेशन शिरखेड हद्दीत गुटख्याचा माल पकडलेला आहे। हा गुटख्याचा संपूर्ण माल जो आहे तो 20,45,000 रुपयांचा आहे। या व्यतिरिक्त 2 महिंद्रा पिकअप गाड्या आणि एक नवीन बुलेरो गाडी असा एकूण 20 लाख रुपयांचा माल पकडलेला आहे। तसेच त्यांचे मोबाईल फोन मिळून एकूण 40,90,000 रुपयांचा माल शिरखेड पोलिसांनी माननीय पोलीस अधीक्षक साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी मॅडम मोर्शी यांच्या मार्गदर्शनात पकडलेला आहे। विदर्भ न्यूज करिता दत्तराज इंगळे।